मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भाषेबाबत गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांना इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यामध्ये जय गुजरातची घोषणा। शिंदेंकडून जय हिंद जय महाराष्ट्रासह जय गुजरातचाही नारा। शहांच्या कार्यक्रमातील शिंदेंच्या नाऱ्यावरून विरोधक आक्रमक। जय गुजरात म्हटल्यानं शिंदेंचं महाराष्ट्रावरील प्रेम कमी होत नाही, पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। गुजरात काय पाकिस्तान आहे का, फडणवीसांचा सवाल। अजित पवार यांच्याकडूनही पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शहा आणि गुजराती समाजाची स्तुती। भाषणाच्या शेवटी मात्र जय हिंद जय महाराष्ट्र याचा नारा। हे सगळेजण गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये साफ झालेत। सरकारची वास्तविकता समोर आल्याची नाना पटोले यांची टीका। शिंदेंच्या जय गुजरातच्या नाऱ्याचा पटोलेंकडून निषेध। पुण्यामध्ये जाऊन जय गुजरातचा नारा देणं म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी। जितेंद्र आव्हाड यांची टीका। शिंदेंना भेटल्यावर आता केमछो म्हणायचं का, आव्हाडांचा खोचाक टोला। 30 वर्ष मुंबईत राहूनही मला मराठी फारशी कळत नाही, मी मराठी शिकणारही नाही। प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना डिवचलं। हिंदीमध्ये प्रश्न विचारा तरच बोलेन, केडियांचा माध्यमांसमोर देखील आडमुठेपणा। महाराष्ट्रात राहून मराठी शिकावी असा आग्रह ठीक, पण दुराग्रह नको। सुशील केडियांच्या भूमिकेवर फडणवीसांची प्रतिक्रिया। व्यापारी आहात व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडे यांचं विधान। तर महाराष्ट्रात मराठीचा अपमान केल्यास कानाखालीच मारणार, देशपांडे यांचा इशारा। हिम्मत असल्यास गोल टोपीवाल्याला कानाखाली मारा, नितेश राणेंचं मनसेला आव्हान। तर अझहर अकादमीच्या विरोधात मोर्चा काढलेला तेव्हा भाजप गप्प होतं, देशपांडेंचा पलटवार। हिंदी जीआरची होळी केल्याप्रकरणी जमावबंदीचा गुन्हा दाखल। दीपक पवारांसह 250 ते 300 जणांवर गुन्हे। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा। हायकोर्टाचे आदेश। सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी कोर्टात स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी मांडली होती बाजू। ठाकरे बंधू उद्या विजय मेळाव्याच्या निमित्तानं एकाच मंचावर येणार। दोन्ही पक्षांकडून मेळाव्याची जय्यत तयारी। संपूर्ण मुंबईत ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी। उद्या होणाऱ्या विजयी मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत। सूत्रांची माहिती, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना मेळाव्याचं निमंत्रण नाही अशी माहिती। गिरणी कामगारांनी शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घेतली। विविध मागण्यांसाठी 9 जुलैला गिरणी कामगारांचा मोर्चा। राज ठाकरे यांनीही मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरी सज्ज। 5 लाख भाविक दाखल। पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 7। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरी सज्ज। 5 लाख भाविक दाखल। पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 7। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरी सज्ज। 5 लाख भाविक दाखल। पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 7। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।